या दिवशी चुकूनही देव स्वच्छ करू नका, नाहीतर संपूर्ण घराला दोष लागतो, देव क्रोधित होतात. देवपूजेचे नियम पाळल्याने पूजा अधिक प्रभावी होते आणि देवाचे आशीर्वाद मिळतात. देव नेहमी उच्च आसनावर ठेवावे. पूजेला जाताना चप्पल न घालता आणि स्वच्छ कपड्यांमध्ये जावे. तसेच पूजा करताना मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. स्वच्छता. देवपूजा करताना स्वतः स्वच्छ आणि धुतलेले वस्त्र घालावे. आसन. देव नेहमी आपल्यापेक्षा उंच आसनावर ठेवावे. पूजेचे साहित्य आपल्या उजव्या बाजूला ठेवावे आणि पाण्याचा तांब्या डाव्या बाजूला ठेवावा. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी कपाळाला कुंकवाचा टिळा किंवा गंध लावावा. शांत आणि प्रसन्न मनाने देवपूजेसाठी मन शांत आणि प्रसन्न मन ठेवावे. रोजच्या पूजेत सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. चुकूनही गुरुवारी देवांना स्वच्छ करू नका. एकादशीला देवांना स्वच्छ केल्याने काय होते? मित्रमैत्रिणींनो, आपल्या दिवसाची सकाळ देवघरापासून सुरुवात होत असते. आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये जातो. देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो. पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो. त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही दररोज जर तुमच्या घरातील देवाची पूजा करत असाल तर ते खूप चांगलंच आहे. त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी स्वच्छ करावेत. जर तुम्ही त्या दिवशी देव स्वच्छ करत नसाल तर तुमच्या या चुकींमुळे देवांना उपवास घडणार आहे. तर ते कोणते दिवस आहे तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाचा उपवास घडणार आहे. चला तर मग आता आपण जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रमैत्रिणींनो, दररोज आपण देवपूजा करत असतो. देवांना स्नान देखील घालत असतो. स्नान घालून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकू किंवा अष्टगंध असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गंध आपण त्यांना लावत असतो. अशामुळे देव हे लवकर काळे देखील पडायला सुरुवात होते. असे काळे पडलेले देव अजिबात चांगले दिसत नाहीत. म्हणूनच देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे देखील खूपच गरजेचे असते. पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही, कारण त्याच्यामुळे देवांना उपवास घडत असतो. देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावे, त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे देखील फळ मिळेल. आपण आठवड्यातून एकदा का होईना पण घर स्वच्छ करत असतो व दररोज आपण देवांना साफ स्वच्छ करत असतो. पण आठवड्यातून एकदाच कामानिमित्त बाहेर असताना त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो, तेव्हा ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतात. गुरुवारी घराची साफसफाई कधीही करू नका. फरशी तर अजिबात पुसू नका, कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे, घरामध्ये जी बरकत आहे, हे आपल्याला मिळत नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नये, स्वच्छ करू नये. या दिवशी तुम्ही फक्त अभिषेक करायचा आहे. गुरुवारी हा बृहस्पतीशी संबंधित वार आहे आणि बृहस्पतीशी म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचे संबंध येतात. म्हणूनच तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करू नये. देवघराची सुद्धा तुम्ही त्या दिवशी साफसफाई करायची नाही. फक्त त्या दिवशी तुम्हाला देवांना अभिषेक करायचा आहे. देवांना साफ करायचे देखील पहिला नियम आहेत. त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे देवांना तुम्हाला पहिला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला साफ करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे हळद, अर्धलिंबू, त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे डिटर्जंट पावडर म्हणजेच की निरमा पावडर, आणि तिसरं आहे ते म्हणजे दही किंवा तुम्ही कोणतेही आंबट वस्तू घेऊ शकता. आंबट पदार्थांपासून देवांना स्वच्छ केलं तरी देवांना चालू शकतं. चिंचेचा वापर केला तरी देखील चालू शकतो. देवांना साफ स्वच्छ करताना देखील आपण काही चुका करत असतो. तर त्यामध्ये आपण सामानाच्या ताटात आपण सर्व देव काढतो व त्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही साहित्य वापरतो देव स्वच्छ करण्यासाठी तर ते त्याच्यावर टाकत असतो. तर त्यासाठी असं करू नये, कारण हीच खूप मोठी चूक आहे.
त्याच्यामुळे देवांना उपवास घडतो. देवांना तुम्ही साफ स्वच्छ करत असताना तामणामध्ये सर्व देव एकत्र काढून घ्यायचे आहेत व हाताने आपल्याला एक एक देव आपण स्वच्छ करायचा आहे. सगळे देव एकत्र साफ करायचे नाहीत, एक एक करून देव आपल्याला स्वच्छ साफ करायचे आहेत. जर तुम्ही दिवसात ब्रश करायचा वापर तुमच्या जुना ब्रश असेल आणि तो ब्रश करण्याचा देवांना वापर केला तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे. आपण घरामध्ये वापरलेला तुम्ही ब्रश असेल तर तो ब्रश तुम्ही वापरू नका. ब्रश कधीही देवाला वापरायचा नाही. आपण डिटर्जंट पावडर, लिंबू, दही हे सर्व लावून आपण देव स्वच्छ करू शकता. त्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने स्वच्छ करून देव घ्यायचे आहेत. ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करता त्या दिवशी तुम्हाला देवघरामधील सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचे आहे. म्हणजेच की एक एक दिवशी तुमची पूर्ण साफसफाई होणार आहे. देवांना स्वच्छ करण्यासाठी 2 दिवस आहेत. तो म्हणजे एकादशीच्या दिवशी देवांचा उपवास घडत असतो. त्या दिवशी तुम्ही देवांचा सुद्धा उपवास असतो. त्यामुळे महिन्यातून 2 वेळा एकादशी येते. एकादशी दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ करून घ्यायचे आहे. देव स्वच्छ केल्यानंतर देवांना नैवेद्य अर्पण करायचा आहे व त्याच्यानंतर तुम्ही फुले, धूप, दीप, अगरबत्ती वगैरे अर्पण करायचे आहे. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला धूप, दीप ओवाळून घ्यायचे आहे आणि नंतर देवाची आरती म्हणायची आहे. देवपूजा झाल्यानंतर देवाची आरती म्हणून घंटीनाद करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहेत आणि अशा विधिवत पद्धतीनं देवपूजासुद्धा तुम्हाला दररोज करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.